हा. सध्या 12 तारखेच्या अंदाजात सांगितलं होतं की 19 तारखेपूर्वी शेतकऱ्यांनी कामे करून घ्यावी. हो. त्यानंतर पावसाचा जोर राज्यामध्ये वाढणार आहे. तशीच परिस्थिती कालपासून निर्माण झालेली आहे. आता 26 तारखेपर्यंत अशीच परिस्थिती आहे. हम्म. आता पण मुसळधार पाऊस पडणार आहे आता तुमच्या विदर्भात. विदर्भामध्ये का? विदर्भ झालं, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर हम्म. महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, हम्म. हम्म. खानदेश, हम्म. हम्म. कोकण पट्टी सगळीकडेच मुसळधार पडणार आहे 8 दिवस. आता अच्छा अच्छा. धरणात सुद्धा पाणी वाढेल असा पाऊस पडणार आहे. म्हणजे ओढे नाले थोडं पूर्ण वाहणार. दिवसात थोडं ऊन भेटेल 2-3 तासाचं, हम्म. पण पुन्हा दुपारनंतर 4-5च्या नंतर असा पाऊस येईल की काळोख आभाळ येईल, पाणीच पाणी करेल. अच्छा अच्छा. मग ते प्रत्येक गावामध्ये 3 दिवस 3दा पाऊस येऊन जाणार 25 तारखेपर्यंत. म्हणजे एका गावात 3 दिवस सलग पाणी पाऊस. पाऊस येणार, 3 दिवस येणार, 3दा पाऊस येणार हा हा. 25 तारखेपर्यंत. 25 तारखेपर्यंत. हो. त्याच्यानंतर साहेब पुन्हा त्याच्यानंतर पोळ्याला पुन्हा पाऊस येणार. पोळ्याला हम्म. तो पाऊस कसा राहील? ते पण असाच सेम. म्हणजे हे कसं काय साहेब? म्हणजे एकाच गावात तीन तीन तारीख म्हणजे 3 दिवस पाऊस आहे. हे कसं काय निसर्गाचा नियम? म्हणजे समजा काही जण म्हणतात आमच्या गावाला पाऊसच आला नाही, तर हो. त्याच्यामुळे प्रत्येक समजा महाराष्ट्रामध्ये 42,000 गाव आहे, तर हा तुमच्या गावाला 3दा पाऊस येऊन जाणार असं. हा. म्हणजे त्या 4 ते 5 दिवसाच्या कालावधीमध्ये एका गावाला 3 दिवस हजेरी लावला पाऊस. 3 दिवस येऊन जाणार, समजा हा 3दा हा. पाऊस पडणार त्यांना. अच्छा अच्छा. म्हणजे हे गणित कसं काय आहे? म्हणजे निसर्गाचं गणित. अभ्यास आहे माझा त्याच्यावर. हो का? आणि साहेब आता विजांच्या कडकडाट काल सुरू झाल्या होत्या 19 मग आता तारखेला. पण तुम्हाला म्हणलं, कधी म्हणलं होतं की विजा पडणार आहेत, विजा येणार आहेत म्हणून. हो. पण कालच्या याच्यात सांगितलं ना, विजाचा कडकडाट खूप राहणार आहे. मग तेच शेतकऱ्यांना म्हणजे तेच विशेष आहे ना. म्हणजे जे माहित नसतं ते आपल्याला पूर्वकल्पना मिळत आहे. हम्म. आणि तुम्ही आणि आता मी काय सांगत म्हणलो आहे. होतो, मुग काढून घ्या म्हणलो होतो का नव्हतो हो हो सगळ्यांना. हो. मागच्या अंदाजात सांगितलं होतं मुग ज्यांचे आणि झाले आहे. आणखीन एक सांगतो, हॅलो, हम्म. पेनटाकळी धरण, हा त्याच्यानंतर येलदरी धरण, हा. विदर्भातले बरेच धरण आहेत, हम्म. पाणी हम्म. नाही आणखीन. हम्म. हम्म. हे जे पाऊस येणार आहे का आता 25 तारखेपर्यंत, त्याच्यात सगळ्याच धरणात अर्धा अर्धा 50% पाणी आहे. हम्म. हम्म. नद्याला पूर येईल. हम्म. नाशिककडे तर अतिवृष्टी होईल. हा. तिकडे अतिवृष्टी झाल्यामुळे काय होईल, हम्म. परत जायकवाडीला पाणी सोडावं लागणार. पुन्हा जायकवाडी धरण 50% होणार आहे. हम्म. हम्म. त्याच्यामुळे मी म्हणत होतो ऑगस्ट पर्यंत जायकवाडी 50 येणार आहे. हो हो. साहेब हे विजांच्या मांजरा धरण आहे कडकड. लातूरचं, हा. ते देखील 50, ते देखील आता ह्या वेळेस भरून जाईल ते. अच्छा. आणखीन एक सांगतो, पुन्हा हम्म. उजनी धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे. हम्म. पुन्हा भीमा नदीला पूर येणार आहे, सातारा सांगलीकडे पूर येणार आहे. हम्म. आणि श्रीरामपूर, नगर, हम्म. बारामती, हम्म. संगमनेर हम्म. तिकडं अतिमुसळधार पाऊस होईल बघा हो का? 25 तारखेपर्यंत. नाशिककडे पण होईल अतिमुसळधार, हा. मुंबई होईल, पुणे होईल. हम्म.